नमस्कार. फतेपूर सिक्री सम्राट अकबराने वसवलेलं एक प्रसिद्ध शहर. आज आपण ह्याच शहराकडे बघणार आहोत, पण एका अगदी वेगळ्या नव्या दृष्टिकोनातून. चला, ह्या वास्तूच्या मागे जी कहाणी दडलेली आहे ना, तिचा उलगडा करूया. आता बघा, फतेपूर सिक्रीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर काय येतं? तर हा भव्य बुलंद दरवाजा, म्हणजे विजयाचा दरवाजा, बरोबर? बहुतेक लोकांची सफर इथूनच सुरू होते. पण खरा प्रश्न हा आहे की या शहराला समजून घेण्याची हीच योग्य सुरुवात आहे का? आणि विचार करा की जर ही सुरुवात करण्याची जागा चुकीची असेल तर? या आपल्या विश्लेषणाचा हाच तर मूळ प्रश्न आहे. हा भव्य दरवाजा खरंच आपल्याला काहीतरी वेगळं सांगतोय का? या संपूर्ण परिसराला समजून घ्यायचं असेल तर कदाचित आपल्याला एका वेगळ्याच दिशेने जायला हवं. चला, शोधून काढूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बुलंद दरवाजाबद्दल ज्या काही सामान्य समजुती आहेत ना, त्यांना जरा आव्हान देऊन बघूया. हे बघा, या दोन चित्रांकडे जरा नीट पाहिलं ना, की एक गोष्ट लगेच लक्षात येईल. दोघांच्या रचनेत किती साम्य आहे. फतेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा आणि दिल्लीचा लाल किल्ला. विशेषतः तो जो वरचा मजला आहे ना, त्याची रचना बघून असं वाटतं की दोघांचा उद्देश एकच असावा, बहुधा सुरक्षेचा. यामुळेच ना, काही महत्वाचे प्रश्न उभे राहतात. म्हणजे हे खरंच फक्त विजयाचं स्मारक आहे का, की निव्वळ एक सजावट? आणि त्या पायऱ्या, त्या डिझाईनसाठी आहेत की तिथली जमीनच उंच सखल होती म्हणून त्या बांधाव्या लागल्या? सगळ्यात मोठा प्रश्न, हे प्रवेशद्वार महालाच्या इतकं विरुद्ध दिशेला का आहे? आणि इतक्या सगळ्या पायऱ्या रोजच्या वापरासाठी सोयीच्या होत्या का, की लाल किल्ल्यासारखं हे पण एक सुरक्षा कवच होतं? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला एका वेगळ्या नजरेने या शहराकडे बघावं लागेल. पर्यटकासारखं नाही, तर त्या काळातल्या एका सामान्य माणसासारखं त्याने कसा प्रवेश केला असेल याचा विचार करूया. चला तर मग आपण आता 16व्या शतकात जाऊया आणि विचार करूया की एक सामान्य माणूस जो काही प्रशासकीय कामासाठी आला आहे, तो या महालात कसा शिरला असेल. हा नकाशा बघा. तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो. सामान्य लोकांसाठीचा जो रस्ता होता ना, तो शहराच्या बाजूला असलेल्या मीना बाजारातून सुरू व्हायचा आणि थेट दिवाने आम पर्यंत जायचा. म्हणजे जिथे सर्वसामान्यांची सुनावणी व्हायची ते सभागृह. हा होता खरा सार्वजनिक प्रवेश मार्ग. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, त्या काळातही सार्वजनिक आणि खासगी जागांमध्ये केवढा फरक ठेवला जायचा. दिवाने आम सगळ्यांसाठी खुलं होतं, पण मुख्य महालात मात्र प्रवेश खूप मर्यादित होता, फक्त खास लोकांसाठी. गंमत म्हणजे हीच पद्धत आजही वापरली जाते. मोठमोठ्या राष्ट्रप्रमुखांची निवासस्थानं बघा, तिथेही असंच असतं. ठीक आहे, सार्वजनिक भागातून आता आपण पुढे जाऊया. सम्राटाच्या खासगी दुनियेत, महालाच्या आत त्या मर्यादित भागात, आणि बघूया तिथल्या इमारती काय सांगतात. आपल्या समोर जो दिसतोय तो आहे पंचमहाल. या संपूर्ण कॉम्प्लेक्स मधली सगळ्यात उंच इमारत. पण ही एवढी अनोखी इमारत नेमकी कशासाठी बांधली असेल? याबद्दल ना, अनेक तर्कवितर्क आहेत. काही जण म्हणतात की ही इमारत आजूबाजूचा सुंदर देखावा पाहण्यासाठी होती, सम्राटाला जगाच्या शिखरावर असल्यासारखं वाटावं म्हणून. काहींच्या मते हा एक टेहळणी बुरुज होता, जिथून सगळ्यावर नजर ठेवता येईल. किंवा मग आरामासाठीची एक खासगी जागा. पण एक मात्र खरं, याचं जे दगडांमधलं फ्रेम स्ट्रक्चर आहे ना, ते त्या काळातल्या इंजिनिअरिंगचा एक अप्रतिम नमुना आहे. आता वळूया दिवाणे खासकडे. नावाप्रमाणेच हे होतं खास लोकांसाठीचं सभागृह. आणि याची आतली रचना, ती तर खूपच वेगळी आहे. विशेषतः तो बघा, मधोमध उभा असलेला एकच स्तंभ. याच्या रचनेबद्दल एक फारच रंजक सिद्धांत मांडला जातो. असं म्हणतात की याची रचना मुद्दाम अशी केली होती, जेणेकरून राजघराण्यातील स्त्रिया वरच्या मजल्यावरून कोणालाही न दिसता खाली दरबारात काय चर्चा चालली आहे हे पाहू शकतील. आणि हा आहे जोधाबाईंचा महाल. याचा भव्य आकार, आतलं मोठं प्रांगण आणि थेट तलावाकडे जाणारा खासगी मार्ग, या सगळ्या गोष्टींवरून त्यांचं महत्व किती होतं हे दिसून येतं. आता एका अशा इमारतीबद्दल बोलूया जिच्या नावावरूनच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपण ज्याला बिरबलाचं घर म्हणून ओळखतो, ते खरंच बिरबलाचं होतं का? कारण ज्या एकांतात ही इमारत आहे ना, ते पाहता असा अंदाज लावला जातो की हे घर कदाचित सम्राटाच्या सर्वात आवडत्या राणीसाठी, म्हणजे बीबीचं घर असावं. या सगळ्या इमारतींमागच्या संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला आता एक खूपच वेगळी आणि आधुनिक तुलना करून बघूया. हो, बरोबर ऐकलं. आपण तब्बल 400 वर्षांचा काळ ओलांडून या 16व्या शतकातल्या रचनेची तुलना करणार आहोत, थेट 21व्या शतकातल्या एका आश्चर्याशी. हे बघा, एका बाजूला फतेपूर सिक्री आणि दुसऱ्या बाजूला अँटेलिया. ही तुलना कदाचित थोडी विचित्र वाटेल,
पण यातून जागेच्या वापरामागची विचारसरणी किती बदलली आहे हे कळतं. विचार करा, अकबराच्या काळात राजासाठी जागा अमर्याद होती. पार्किंग कशाची होती? घोडे आणि हत्तींची. आणि आज जागा खूप कमी आणि प्रचंड मौल्यवान आहे, आणि पार्किंग होते गाड्यांची. हा एकच फरक आपल्याला त्या त्या काळाच्या गरजा, प्राधान्यक्रम आणि जीवनशैलीबद्दल खूप काही सांगून जातो. चला, तर मग ह्या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे वळूया. या संपूर्ण विश्लेषणातून आपल्याला इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे. त्याचा आता आढावा घेऊ. या संपूर्ण विवेचनाचं सार काय? तर हेच, की वास्तुकलेचा इतिहास म्हणजे फक्त कोणी आणि कधी बांधलं हे नाही, तर ते कसं आणि मुख्य म्हणजे का बांधलं हे समजून घेणं आहे. त्यामागची डिझाईनची कल्पना काय होती, त्या काळात तंत्रज्ञानाचा काय मर्यादा होत्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली, हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. आणि हाच मुद्दा इथे पुन्हा एकदा अधोरेखित होतो. आपला हा वारसा महत्वाचा आहे, कारण तो आपल्याला त्या काळातल्या डिझाईनच्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादा कशा हाताळल्या गेल्या हे शिकवतो. केवळ तथ्य नाही, तर त्यामागची विचार प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे. आणि शेवटी एक प्रश्न. या नव्या दृष्टिकोनानंतर आता जेव्हा आपण कुठल्याही ऐतिहासिक वास्तूला भेट देऊ, तेव्हा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असेल? नक्की विचार करा.